नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज आपण चौकोनी गळ्यावर खूप सुंदर आणि लवकर तयार होणारी डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13 इंच, शोल्डर आहेत 5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आहे 5.5 इंच, छाती आलेली आहे 8 इंच आणि येथे कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 8 इंच. आता इथे आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. येथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी गळ्याची उंची आहे ती मी येथे 9 इंच घेते आहे आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती मी येथे 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला येथे गळ्याचा चौकोनी आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर येथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बॅक पार्टला ओपन करून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे त्याला अगदी मधोमध फोल्ड करून घ्या आणि असं हाताने थोडंसं थापून घ्या, जेणेकरून या साईडची जी गळ्याची डिझाईन आहे ती आपली दुसऱ्या साईडवरती ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल. तर इथे तुम्हाला ती ठळकपणे दिसून यावी याकरिता मी त्याला डार्क करून घेतलेला आहे. त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आता येथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारावरती अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. आता बघा, इथे आपलं टोक आलेलं आहे. तर इथे आल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे नीडलला म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त आपला हा जो बॅक पार्ट आहे ना त्याला फिरवून घ्यायचा आहे आणि पुन्हा त्याला फिरवल्यानंतर जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात संपूर्ण गळ्याला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मी गळ्याच्या मध्यभागावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलेला आहे, जेणेकरून हा जेव्हा आपण गळ्याचा आकार स्टिच करू तेव्हा आपला गळ्याचा आकार इकडे तिकडे हलणार नाही आणि अगदी व्यवस्थितरित्या आपण जसा ड्रॉ केला आहे तसाच तो स्टिच केला जाईल. त्यानंतर येथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग तुम्हाला येथे अगदी व्यवस्थितरित्या कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण हे जे एक्स्ट्रा कापड सोडलं होतं ना त्याचवरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हे जे अस्तर दिसतंय ना त्याला आतील बाजूस म्हणजेच रॉंग साईडला अगदी व्यवस्थितरित्या पलटी करून घ्यायचं आहे. तर तुम्ही येथे पाहू शकता, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच या अस्तरला रॉंग साईड म्हणजेच आतील बाजूस पलटी करून घेतलं होतं. आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारावरती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे. म्हणजे इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. आता इथे बघा, आपण हा चौकोनी गळ्याचा आकार ड्रॉ करून घेतला आहे. तर याच आकारावरती पुन्हा तुम्हाला फक्त जसा गळ्याचा आकार आहे त्याच आकारावरती स्टिच करून घ्यायचं आहे. इथे देखील स्टिच करत असताना मी तुम्हाला सांगेल, जेथे आपलं टोक आलेलं आहे तेथे नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त आपल्याला बॅक पार्ट फिरवून पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार फिरतोय त्याच आकारात संपूर्ण गळ्याला इथे स्टिच करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो आहे तो फॅब्रिक ग्लू आहे आणि त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अस्तरच्या चारही बाजूला लावून घेऊन मग जे आपलं मेन फॅब्रिक दिसतंय ते यावरती तुम्हाला स्टिक करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही ही पद्धत न वापरता आपण नॉर्मली ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करून घेतो ती देखील ही पद्धत तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर आता इथे हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. इथे जर तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक चारही बाजूने स्टिच केलं असेल तर तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना त्याला देखील इथे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे आपले हे जे दोन्हीही बॅक डाट दिसत आहेत ना त्याला तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला हा एकच बॅक डाट स्टिच करून दाखवते आहे. सेम तुम्हाला ह्याच पद्धतीने
जो आपला दुसऱ्या साईडचा बॅकडाट आहे ना, त्याला देखील स्टिच करून रेडी करायचं आहे। त्यानंतर आता इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ही जी आपली चौकोन गळ्याची सरळ लाईन होती ना, तिला खालच्या बाजूला देखील वाढवून घ्यायचं आहे। म्हणजेच सेम तशीच लाईन खालच्या साईडला देखील कंटिन्यू इथे तुम्हाला ड्रॉ करून घ्यायची आहे। तर ते तुम्हाला समजेलच आपण कशाकरिता ही सरळ लाईन खालपर्यंत ड्रॉ करून घेतलेली आहे ते। त्यानंतर ही जी आपली गळ्याची आडवी लाईन होती ना, त्यावरती सगळ्यात अगोदर जी तुम्ही कोणत्याही कलरची लेस यूज करत असाल ती घेऊन अशा पद्धतीने या आडव्या लाईनवरती तिला सरळ इथपर्यंत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे माझ्या साडीचा कलर कॉन्ट्रास्टमध्ये ब्लू कलरचा होता, याकरिता मी येथे ब्लू कलरच्या लेसची निवड केलेली आहे। तुम्ही देखील कॉन्ट्रास्ट म्हणजेच विरुद्ध कलरची लेस घ्या, जेणेकरून आपली ब्लाऊज डिझाईन आणखीन उमटून दिसेल। तर इथे बघा आपल्याला पुन्हा या लेसला डबल स्टिच म्हणजेच परत एकदा स्टिच करून घ्यायचं आहे। पुन्हा इथे मी सेम तेच लेस घेतलेली आहे आणि ही जी आपण खालच्या बाजूला लाईन वाढवली होती ना, ती याकरिता वाढवली होती की आपण जेव्हा या लाईनवरती ही लेस स्टिच करू तेव्हा आपली जी ही लेस आहे ती एकदम सरळ येईल, वाकडी तिकडी होणार नाही। याकरिता आपण तिथे सरळ लाईन खालपर्यंत आखून घेतली होती। त्यानंतर आता इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला लेसला ठेवून घ्यायचं आहे, म्हणजेच गळ्याच्या कडावरती अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे लेसला ठेवून घेऊन अगदी शेवटपर्यंत सरळ स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर सेम तीच लेस मी घेतलेली आहे इथे आणि ती जी डिझाईन दिसते ना लेसच्या समोरची, ती दोघांचीही एकमेकांसमोर येईल। म्हणजेच जे वर्तुळ दिसत आहेत ना तुम्हाला राऊंडवाले लेसवरती, त्यांचे तोंड एकमेकांवरती येतील, म्हणजेच समोरासमोर येईल। अशा पद्धतीने लेसला ठेवून घेऊन थोडासा अगदी मधोमध गॅप ठेवून घ्यायचा आहे आणि मग या लेसला सेम अगदी शेवटपर्यंत सरळ स्टिच करून घ्यायचं आहे। इथे जर तुम्हाला डिरेक्टली शेवटपर्यंत स्टिच करता येत नसेल तर तुम्ही देखील इथे अगोदर पट्टीने लाईन ड्रॉ करून घ्या आणि मग नंतर त्याच लाईनवरती सरळ या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे। सेम तुम्हाला याच पद्धतीने जी आपली गळ्याची दुसरी बाजू दिसते ना, म्हणजेच याच्या समोरील बाजू, तेथे देखील या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला याच लेसवरती डबल स्टिच म्हणजेच पुन्हा एकदा स्टिच करून घ्यायचं आहे, जेणेकरून ही आपली लेस एकदम फिक्स बसेल आणि लवकर निघणार नाही। सेम तुम्हाला याच पद्धतीने मी पुन्हा एकदा सांगेल, समोरच्या बाजूला देखील लेसला स्टिच करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच त्याच्या दुसऱ्या साईडला देखील या लेसला स्टिच करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला आपण नॉर्मली ज्या पद्धतीने कमरेच्या बाजूला कमरपट्टीला स्टिच करतो ना, सेम त्याच पद्धतीने येथे देखील तुम्हाला अर्धा इंच मार्जिन ठेवून कमरेच्या बाजूला या कमरपट्टीला अगदी शेवटपर्यंत सरळ स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे पुन्हा आपल्याला सेम तीच लेस घेऊन या ज्या लेसचं तोंड आहे ना, म्हणजेच जे वर्तुळ दिसत आहेत ना, ते आता आपल्याला इथे समोरच्या बाजूला येतील, म्हणजेच फेस टू फेस यायला हवेत। म्हणून अशा पद्धतीने लेसला ठेवून घेऊन सरळ कमरेच्या बाजूला अगदी शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे। आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत। आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा। आणि हा बघा आपल्या डिझाईनचा फायनल लुक किती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतोय। डिझाईन किती आपली पटकन तयार झाली आहे तरी देखील दिसायला खूपच छान दिसतीये। आणि जर तुम्हाला इथे हवं असेल तर तुम्ही लटकन देखील लावू शकता। मला इथे लटकन नको होते, याकरिता मी त्याला असंच ठेवलेलं आहे। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात याकरिता तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।